नमस्कार. जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. आज दिनांक 27 मे 2025 मंगळवार. आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बॅरिस्टर पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या 61व्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन. पंडित नेहरूंचे 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. निधनाच्या वेळी त्यांचे वय 74 वर्षे होते. 28 मे 1964 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील राजघाटाजवळील शांतिवन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत आणि अंत्यसंस्कारात रस्त्यावर आणि स्मशानभूमीमध्ये अंदाजे 15 लाख शोकग्रस्त लोक उपस्थित होते. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंना संपूर्ण लष्करी मानवंदना देण्यात आली होती आणि सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी इंदिरा गांधी व इंदिरा गांधींची 2 मुले राजीव आणि संजय गांधी उपस्थित होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि महान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. पंडितजींनी आधुनिक भारताला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि विज्ञानाचा नेहमीच पंडितजींनी पुरस्कार केला. नेहरूंच्या लहान मुलांवरील प्रेमामुळेच त्यांचा वाढदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू एक गर्भश्रीमंत भारतीय राजकारणी होते. तसेच ते एक प्रसिद्ध बॅरिस्टर होते. नेहरूजी एका अतिशय श्रीमंत परिवारातील होते. नेहरूजींचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी शिक्षकाकडून झाले. वयाच्या 15व्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे 2 वर्ष राहिल्यानंतर ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि नैसर्गिक विज्ञान नॅचरल सायन्सेस मध्ये त्यांनी पदवी घेतली. केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडनमधील इनर टेम्पल येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि बॅरिस्टर म्हणून पात्रता मिळवली. त्यानंतर पंडितजी 1912 साली भारतात परत आले. भारतात परतल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी अलाहाबाद हायकोर्टात वकिली सुरू केली होती. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधीजींचा पाठिंबा लाभल्यामुळे ते काँग्रेसमधील पुरोगामी गटाचे नेते बनले आणि पुढे महात्मा गांधीजींनी नेहरूंना त्यांचे राजकीय वारस बनवले. 1929 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना नेहरूंनी भारताला ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्याची हाक दिली होती. नेहरूजी भारतातील ब्रिटिश वसाहतीच्या किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधात होते. ते धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी राजकारणी होते. नेहरूजी 20व्या शतकाच्या मध्यात भारतातील केंद्रस्थानी व्यक्तिमत्व होते. ते 1930 ते 1940च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्यामुळे पंडितजींना साधारण 9 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. 15 ऑगस्ट 1947 साली भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले होते. पंडितजी भारताचे साधारणपणे 17 वर्ष पंतप्रधान राहिले आणि त्यांना 4 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळाली.
अशा या भारताच्या महान पंतप्रधानांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.